मला बाहेरून माणसं आणून निवडणूक लढवायची नाही। मला माझ्या सोबत या मनसैनिक निवडणूक लढताना पाहायचं आहे। पण तुम्ही तशी परिस्थिती आणली तर माझा नाईलाज राहील। गोंदियामध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी हे स्पष्ट विधान केलेलं आहे। आणि थेट गोंदियामधून आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, या राज ठाकरे यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय काढायचा? नक्कीच आज जेव्हा कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे यांनी बंदद्वार चर्चा केली, त्यांच्यासोबत मंथन केला, तेव्हा त्यांनी स्पष्टरित्या पक्षाच्या बांधणीवर जोर दिलेला आहे। त्यांनी कार्यकर्त्यांना विचारलं की आपण निवडणूक लढवायची की नाही, आणि तेव्हा कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या उत्साहाने निवडणूक लढवायचीच आहे असं सांगितलं। तेव्हा राज ठाकरे यांनी सांगितलं की पक्षाच्या बांधणीवर तुम्हाला जोर द्यावा लागेल। पक्षामध्ये ज्यांच्याकडे पदं आहेत त्यांनी जास्तीत जास्त तरुणांना सोबत जोडणं आवश्यक आहे। गट अध्यक्षपर्यंत गटाध्यक्ष जो असतो त्याची काय भूमिका असली पाहिजे याच्यावर राज ठाकरे यांनी जोर दिला। आणि सोबतच माझ्यासोबत गेल्या अनेक 15-20 वर्षांपासून जे मनसैनिक किंवा जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना मला निवडणूक लढवताना पाहायचं आहे, त्यांना आमदार खासदार होताना पाहायचं आहे। मात्र त्यासाठी पक्षाची बांधणी पुढील काही दिवसांमध्ये नीट करावी लागेल। आणि जर पक्षाची बांधणी नीट झाली तर जे सोबतचे मनसैनिक आहेत त्यांना नक्कीच उमेदवारी मिळेल, येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना संधी मिळेल असं स्पष्ट वक्तव्य जे आहे तो राज ठाकरे यांनी केल्याची माहिती मिळत आहे। मात्र जर पक्षाची बांधणी करण्यामध्ये पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते अपयशी ठरले तर माझा नाईलाज असेल असा एक सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी त्या ठिकाणी केल्याची माहिती आहे। त्यामुळे कुठेतरी जर कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरायचं असेल, त्यांना संधी मिळवायची असेल तर त्यांनी पक्षाची बांधणी नीट केली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा राज ठाकरे यांनी त्यांच्याकडून व्यक्त केलेली आहे। मात्र जर पक्षाची बांधणी नीट झाली नाही तर वक्तव्य जो आहे तो अत्यंत सूचक आहे। माझा नाईलाज असेल म्हणजे मनसेमध्ये बाहेरचे जे काही नेते आहेत त्यांना प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्याची पाळी येऊ शकते असं सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे। मात्र कार्यकर्त्यांनी पक्षाची बांधणी नीट केली तर त्यांना 100% संधी मिळेल असं राज ठाकरे यांनी आज गोंदियामध्ये कार्यकर्त्यांना उद्देशून बोलल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।